बालीपणाची कहाणी। त्याच्या आईला त्याचे दादू भट काय व्यसनाचा लाडू त्याच्या आईला त्याला बघतो मी थांब। नाही मला कुणकुण होते डॉट होता मला पण आता तू सांगितल्यावर खात्री पटली। त्याला असा कॉपच्यात घेतो ना मी। अहो असं भलतं सलतं काय करू नका माझी पंचायत व्हायची। बापरे याला बारशिंगे म्हणतात बारशिंगे 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे मी कळ। म्हणून तर अजूनपर्यंत मी आपल्या या गावावर हुकूमत गाजवतोय। पण यावेळेला दहशत नाही शक्ती नाही वापरायची। युक्तीचं नाणं छनकन वाजवलं ना का एका दगडात 2 पक्षी टपाकन खाली पडतात की नाही बघ। 2 पक्षी? हां त्यो दादू भट आणि ती वसुधा। अरे बापरे जयसिंगराव असं काय करू नका माझ्या नोकरीचा प्रश्न आहे। हो बापरे समजा माझ्यावर सोड तू। हे बघ आजपर्यंत आपण गावावर दहशत निर्माण केली राज्य केलं आता दहशत नाही करायची। आता गावकऱ्यांना चुचकारून आपलं काम करून घ्यायचं। असा ट्रॅप लावतो ना की तो बेसनाचा लाडू आणि ती वसुधा बरोबर सापडली पाहिजे का। कोण आहे? ते माझी छोकरी रे काय तिचं नाव तेजू। डोंट वरी। आई तू थांब ना इथेच का जाते देवळात तसाही फार उशीर झालाय। हो आणि खरं सांगू का वसुधाताई आता देवळातही लोकांची ये जा खूप वाढली आहे। जणू काही देऊळ जागच झालंय। आता तुम्हाला तुमचा मुक्काम इथे ठेवायला काहीच हरकत नाही सविताकडे तिलाही सोबत होईल। तसंही जयसिंग आता कधीही धमक्या देतोय तो आणखीन चवताळलाय। त्यात भरीस भर म्हणून त्याची मुलगी तेजस्विनी काही विचारू नका। तुम्ही एकमेकींना सोबत राहिलात ना तर फार बरं होईल। दादू भट तुमची कळकळ माया समजते मला त्याचा आधारही वाटतो पण माझ्या आई जगदंबेने अजून कौल दिला नाहीये मला देऊळ सोडण्याचा। तिच्या आज्ञेशिवाय ते मंदिर मी सोडणार नाही। आता तुम्हीच असं म्हटल्यावर मी काय बोलणार काय सविता। हो ना आपल्यासाठी आई अंतिम आणि आईसाठी ती। कसं बोललीस यावरून मला आठवलं ताई तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आला होतात ना तेव्हा मी किती वाईट वागलो होतो। मी गोदा मला आश्चर्य वाटतंय अजूनही की मी असा वागू शकतो। दादू भट अज्ञानामुळे माणसाला भान राहत नाही तो कसं वागतो याचं। खरंय पण तुम्हीच सोडवलं त्या धुळीतून त्या जळमटातून माझी मलाच ओळख करून दिलीत नव्याने। अजून पक्क मडकं झालेलो नाहीये मी पण आनंद आहे। पण पक्क मडकं होण्यासाठी शेकलं जाण्यातही आनंद आहे। मी जरा पाणी पिऊन सविता अरे उमेशराव झालं का काम? हो 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 झालं। मी स्वतः नाशिकला जाऊन आलो। सविताताई तुमचं निवेदन माझा रिपोर्ट दोन्ही नाशिकला देऊन आलो। माझे वरिष्ठ नक्की काहीतरी कारवाई करतील। छान फारच उत्तम पण फक्त एवढंच सांगण्यासाठी तुम्ही इतक्या लांब आलात म्हणजे अहो नाही नाही तसं काय नाही।
खरं तर मी थोडं सामान घ्यायला बाहेर पडलो होतो. म्हटलं निरोपही देऊ आणि माईंचीही भेट होईल. त्या मला भेटणं टाळतायत. नाही हो उमेशराव, तुमच्यासारख्या सज्जन माणसाला, कामाची तळमळ असलेल्या माणसाला टाळणार नाहीत त्या. तुम्ही थांबा, मी बोलवतो त्यांना. नाही नाही नको. जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा त्या भेटतील मला. येतो मी. अहो उमेशराव, ऐका माझं. उमेशराव, याला असं का वाटतंय? दादूभट, मलाही असं वाटतंय की आई मुद्दामून. दादूभट, चला उशीर होतोय मला मंदिरात जायला. निघूया आपण. हो चला. येते सविता. आलो. म्हणून सांगत होतो त्या गावकऱ्यांच्या नादी लागू नको. अगं ते वरने एक दिसतात, आतने एक वेगळे असते, म्हणून ते मन निघाले नव का? दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं. पण डॅड, ती शिक्षिका म्हणते की गावाच्या अधोगतीला तुम्हीच जबाबदार आहात. काय? ती सुद्धा त्या माईला सामील असणार. डॅड, त्या दोघी बोलायला लागल्या ना की मनात एक वेगळीच कालवा सुरू होते. आणि माहित नाही का, मला स्वतःचाच राग येतो. अगं यालाच तर वशीकरण म्हणते. अगं तू त्या बायकांच्या जास्त नादाला लागली ना, ते एक दिवस तू पण त्यांच्यासारखंच बोलायला लागशील. कळलं? बरं मला सांग, तू त्यांना आजोबांविषयी आणि मायाविषयी काही बोलले नाही ना? नाही, ती माई मला म्हणाली की आमच्या कामात लुडबुड करू नकोस. मला इतका राग आला की मी गप्प बसले. डॅड, नाहीतर मी सांगणार होते की तुम्ही आजोबांची किती सेवा करता. नाही ते बरोबर आहे, पण तू एवढ्यात काय त्यांना सांगू नको आजोबांविषयी. कळलं? कारण काय, आजोबा आपल्याला सापडले की एवढं डिक्लेअर करायचं नाही. कळलं? ते काय, आजोबांची तब्येत एकदा ठणठणीत झाली की मग सांगायला काही पण हरकत नाही. हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. काय म्हणजे गुंतागुंतीच आहे. गुंतागुंती म्हणजे भयंकर गुंतागुंतीच आहे. म्हणून तर मी तुला सांगतोय की तुझ्या गावकऱ्यांच्या नादी लागून आपलं करिअर बरबाद करून घेऊ नको. शाण्या मुलीसारखी पुण्याला जा आणि आपला अभ्यास सुरू कर. पण डॅड, हे असं पळून जाणं मला पटत नाहीये. मला या सगळ्याचा विरोध करायचा आहे. अरे मी आहे ना इकडं. अगं येडे, तुला जे काही मनात आहे तसं समजा मी करायला तयार आहे इकडं. मग अगं येडे, मी आणि आजोबा आपल्या गावामध्ये एकदम मोठं जंगी हॉस्पिटल काढणार. जिल्ह्याला पण नसेल एवढं भारी हॉस्पिटल. आणि ते आपलं हे कोणती काय तोंडे आहे ना, ते आम्हाला मदत करणार आहे. तू काय पण काळजी करू नको. बघ, तुझ्या मनात जे जे काय आहे ना ते समजा मी पूर्ण करणार. खुश? डॅड, तुम्ही किती चांगले आहात. मी जाईन पुण्याला. अन्नदाता सुखी भव. पानातलं संपवल्याशिवाय कोण उठते ते? बस खाली. नाही, बाबा उठले म्हणून लगेच नाही उठायचं. अगं अन्न देवतेचा असा अपमान करू नये बाळा. भक्ती, भक्ती. भक्ती, भक्ती. काय झालं? काय कोण? बाबा आले? बाबा आले? आईकडे जायचं? बोलतो बोलतो. लय गोड आहे पोरगी.
एकदम गोजीरवान. हो पण तिची नीट काळजी घ्या. हा उद्या तिला काही बरं वाईट झालं म्हणजे मग. अहो असं काय बोलताय? काय बोलताय? तिच्या आईला आम्ही काय बोललो हो धक्का? आम्ही काय वंगाळ बोललो? आम्ही एवढंच म्हणलं की तुमच्या पोरीची काळजी घ्या. उद्या काही बरं वाईट झालं मग तुम्ही काय करणार? रडण्याशिवाय तुम्हा दोघांकडे दुसरं काय बी नाही. आणि तुमचे दादूभट नाशकात जाऊन तिकडे पोलीसमध्ये ते एसीबी डीसीपीला काय काय आमच्या विरुद्ध बोलतात ते तुम्हाला चालतं ना. आम्ही एवढं बोललो तर तुम्ही म्हणता काय बोलताय? आता हे तिकडं नाशकात जाऊन जे काय बोलले त्याचे काहीतरी पडसाद उमटणार का नाही? कसं आहे गोदा का तुमचं हे जे घर आहे नव्हतं त्याच्या आजूबाजूला लई जंगल आहे. जंगलातले जनावर आहेत. नाही म्हणजे असं होऊ शकतं असं म्हणतोय मी. आता एवढी तुमची गोड गुणाची पोरगी कुणाही जनावरांना उचलून न्यावी किंवा सापानं चावावी, कुठल्या दरोडेखोरांना उचलून न्यावी, बरं वाटतंय. आता एवढी नवसाची असणार एवढी गोड पोरगी आहे म्हणजे आहे ना. तर तसं होऊ नये याची काळजी घ्या एवढंच सांगतो मी. तुम्ही मला काय बोलताय काय बोलताय म्हणून आता येळ घालवू नका. ताबडतोब कामाला लागा. बघती बाळा हे टाटा ध्यानात ठेवायचं. अहो अहो आधी ताईंना सावध करायला हवं. आई जगदंबा समर्थ आहे आपल्या पाठीशी. मनात नुसतं काहूर माजले. ज्या आईच्या भरोश्यावर मी पुन्हा जगायला सुरुवात केली त्या आईचं वागणं कळेनासच झालंय. हादरल्यासारखं झालंय मला. इतके दिवस आई तिच्या आयुष्यातलं सगळं सांगत होती मला, पण आता काहीतरी लपवतीये वाटतं. आधी तिने ग्रामपंचायतीत यायला नकार दिला. नंतर दादू भटांकडे उमेश आला होता तेव्हाही तिने टाळाटाळ केली. आजही आईने तेच केलं. उमेश म्हणतोय की माई त्याला टाळताय. खरंच आहे का ते? माझ्याही लक्षात आलंय. पण उमेशला आई का टाळतीये? त्या दिवशी उमेशच्या वडिलांना सोबत म्हणून थांबली होती ती, पण मी पुस्तक परत घ्यायला गेले तेव्हा नाही नाही काहीतरी गडबड आहे. आईला कसला तरी त्रास होतोय नक्कीच. तिला कदाचित संकोच वाटत असेल आपलं दुःख सांगायला. मलाच विचारायला हवं. हो मलाच विचारायला हवं. तू तयार आहे काय? हे बघ मी सांगेन त्या क्षणी ताबडतोब आपल्याला कामाला सुरुवात करायला पाहिजे. कळते ना? हां ठेवू की आता. नाही ताई, इथून पुढे तुम्हाला क्षणभरही मी या देवळात थांबू देणार नाही. इतकंच काय शक्य झाल्यास या गावातही थांबू देणार नाही. तुम्ही निघा इथून. दादूभट काय बोलताय तुम्ही हे? मला या गावातूनच निघून जायला सांगताय? काही चुकलं का माझं? नाही ताई असं बोलू नका. तुमचं काही चुकलेलं नाहीये. चुकलंय ते या गावातल्या लोकांचं. स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका या गावासाठी, इथल्या लोकांसाठी. मूर्ख लोक आहेत हे सगळे. स्वतःचं रक्त आटवून तुम्हाला काहीही मिळणार नाही. हे लोक बदलणार नाहीत. नर्मदेचे गोटे आहेत. हे आपलं सगळं आयुष्य असं भीत भीतच काढणार आहे. पण दादूभट इथे या देवळात या गावात राहा अशी आई जगदंबेने आज्ञा दिली आहे मला. इथून निघून जा
अशी आज्ञा तिनेच द्यायला हवी मला. त्याशिवाय मी इथून जाणार नाही. अहो, हातातली कामं अर्ध्यावर टाकून कशी जाऊ मी, तुम्हीच सांगा. अहो पण ताई, ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय त्यांना तुमची पर्वा नाहीये, मग काय उपयोग आहे स्वतःचा जीव जाळून? सांगा ना मला. ताई तुम्ही इथून जा, लवकरात लवकर जा. इथे थांबणं व्यर्थ आहे, खरं तर धोकादायक आहे. दादूभट, अहो आई जगदंबा आहे माझ्या पाठीशी. ही असताना कोणीही माझ्या केसाला धक्का लावणार नाही. मला सगळं मान्य आहे ताई, सगळं मान्य आहे. पण खरंच सांगतो, इथे राहू नका. तुम्ही एक काम करता का? तुम्ही सविताच्या घरी राहायला जा. नाहीतरी ती तुम्हाला बोलवतेच आहे, तिलाही सोबत होईल. पण इथे देवळात थांबू नका, कृपा करा माझ्यावर. दादूभट, तुमच्या बोलण्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. तुम्ही काहीतरी लपवताय. तुम्ही मला खरं काय ते सांगा. तोपर्यंत मी इथून हलणार नाही. कसं सांगू? सांगताना जीभ झडेल हो माझी. दादूभट, संकोच करू नका. जे काय आहे ते अगदी स्पष्ट सांगा. ताई, मी तुम्हाला हे देऊळ सोडून जायला सांगतोय, कारण जयसिंगनी मला तुम्हाला जीवे मारायला सांगितलं. म्हणून म्हणतोय ताई, कृपा करून हे देऊळ सोडून जा. शक्य झाले असे गाव सोडून जा. कृपा करा माझ्यावर. ताई, तुम्हीच मला या धर्मसंकटातून वाचवू शकता. मी जर तुम्हाला मारलं नाही तर तो जयसिंग माझ्या मुलीला मारून टाकेल. तुम्हाला मारण्यापेक्षा मी स्वतःलाच मारून टाकेन, हे तर सरळ आहे. म्हणूनच म्हणतोय, तुम्ही इथे राहू नका. तुम्ही देवळात राहिलात तर जयसिंगला वाटेल मी प्रयत्नच केला नाही. पण जर तुम्ही सविताकडे राहिलात तर निदान माझ्याजवळ कारण असेल जयसिंगला सांगण्यासाठी. दादूभट, आई जगदंबेचा हात माझ्या डोक्यावर असताना मला कोणाचीही कसलीही भीती नाही. मला या सगळ्याची पूर्ण जाणीव आहे ताई. पण माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी तुम्ही एवढं करा. या देवळात राहू नका. दादूभट, तुम्ही मला धर्मसंकटात घालताय. नाही ताई, मी नाही. हे एक बापाचं मृदू हृदय बोलतंय.